मित्रांनो, जसं की माझा टुरिस्ट मराठी चॅनल आहे आणि या चॅनलला कम्प्लिटली 2 इयर्स कंप्लीट झालेले आहेत आणि मी 2 वर्ष झाली या चॅनलवर कसलेही व्हिडिओज अपलोड केलेले नाही आहेत. आणि जसं की तुम्हाला माहीत असेल, डिस्क्रिप्शनमध्ये मी या चॅनलबद्दल डिटेल्स दिलेले आहेत. हा चॅनल कुठल्याही इंटेन्शननी केलेला नाही आहे किंवा असं काहीतरी मोनिटाईज करून मंथली किंवा वीकली पैसे अर्न करता येतील अशा संदर्भात नाही. सो माझे पर्सनल थॉट्स फक्त पब्लिकसमोर प्रसारित करता येतील असाच माझा छोटासा एक प्रयत्न आहे. बाकी असं काही वेगळ्या इंटेन्शननी हा ब्लॉग केलेला नाही. आपण टाईमपास व्हिडिओज विचार मांडतो असं मी म्हणू शकतो, अशा संदर्भात केलेला आहे. सो आजचा माझा विचार हा होता की बॉलिवूड इंडस्ट्री वर्सेस साऊथ फिल्म इंडस्ट्री. सो की सर्वांना आता माहीत आहे की बॉलिवूड इंडस्ट्री कुठे ना कुठेतरी कमी होत चाललेली आहे. आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीची जी क्रेज पहिली होती तशी आता काही राहिलेली नाही आहे. तसं दुसरीकडे आपण पाहायला गेलो तर साऊथ फिल्म इंडस्ट्री तिच्या वेगळ्या टॅलेंटने आणि बिग बजेट, VFX आणि धार्मिक संस्कृती जी त्यांनी प्रत्येक त्यांच्या फिल्म्समध्ये दाखवण्यात येते, त्याच्यामुळे भारतातील ऑडियन्स प्रचंड खुश आहे त्यांच्या फिल्म प्रोडक्शन करणं, त्यांच्या ॲक्टिंग करून, टॅलेंट करून. सो तसंच अपोजिट होताना दिसतंय बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीकडे. मित्रांनो, 2014 पासून लोकांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हिंदू जनजागृती झाली आणि हिंदू जनजागृती झाल्यानंतर लोकांच्या असा बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीकडे म्हणजेच हिंदी फिल्म इंडस्ट्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि आता त्या लोकांना, सर्व लोकांना असं ही गोष्ट रिअलाईज झाली की हिंदी फिल्म इंडस्ट्री लोकांना धार्मिकतेबद्दल चुकीचं पोर्ट्रे करत आहे आणि साऊथ फिल्म इंडस्ट्री आपलं धार्मिक कल्चर कशा प्रकारे जपायचं असतं, आपली धार्मिक संस्कृती किती मोठी आहे, आपला धार्मिक इतिहास किती मोठा आहे, या गोष्टी सतत दाखवत आलेली आहे आणि ही गोष्ट लोकांना कुठे ना कुठेतरी समजत चालली. तर आता एकतर दुसरी गोष्ट म्हणजे बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीने आतापर्यंत फक्त विदेशी कल्चर म्हणजे वेस्टर्न कल्चरच प्रमोट केलेलं आहे. बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्ही वेब सिरीज बघा, फिल्म्स बघा, त्यामध्ये 95% सगळे वल्गरिटीच्या फिल्म्स असतात आणि त्याच्यामध्ये वल्गर पद्धतच दाखवली जाते, वेस्टर्न पद्धत दाखवली जाते. त्यामध्ये असं काही इमेज पोर्ट्रे केलेले असते की महिलांचं रिस्पेक्ट न करणं किंवा महिलांनी एवढं स्वतंत्र फिरणं की लग्नानंतरचे जे अफेअर्स असतात ते करू शकतात, इंडिव्हिज्युअल लाईफ जगू शकतात. म्हणजे इंडियन स्त्री संस्कृतीला कुठे ना कुठेतरी कमी पाडण्याचा बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री प्रयत्न करत असते. त्यामध्ये असे काही चीप कॅटेगरीजमधले डिरेक्टर, प्रोड्युसर्स बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आहेत. तर दुसरीकडे पाहायला गेलं तर साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणजेच कन्नड आणि तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये धार्मिक संस्कृतीला आणि भारतीय संस्कृतीला घेऊन खूप प्रमाणामध्ये चांगले फिल्म्स बनवण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये आपलं भारतीय संस्कृती, कल्चर चांगल्या पद्धतीने कसं जपायचं हे दाखवण्यात आलेलं आहे. तीच रिसेंटली गोष्ट आता पुष्पा 2मध्ये होते. पुष्पा 2 हा सिनेमा ऑलमोस्ट हिंदी टेलिव्हिजन आणि साऊथ फिल्म टेलिव्हिजनचे जेवढे मूवीज झालेले आहेत त्याचा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. त्यामध्ये काही अशा धार्मिक कल्चरला घेऊन काही मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्यामध्ये लोक खूप खुश आहेत. त्याच्यामध्ये स्त्री शक्ती इज बिगेस्ट पॉवर असं एक त्या व्हिडिओजमध्ये त्यांनी दाखवलेला आहे अल्लू अर्जुनकडून. तो लोकांना हा मूवी खूप आवडला. त्यामध्ये ॲक्शन, VFX, बिग बजेट अशा सर्व काही गोष्टी आहेत. त्याच्यामुळे लोकांचा कल आता साऊथ फिल्म इंडस्ट्रीकडे आलेला आहे आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीवरून लोकांचे मन उठलेलं आहे आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री आता संपण्याच्या मार्गावर लागलेले आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्या वल्गरिटी, वेस्टर्न कल्चर त्या फिल्म मूवीजमध्ये दाखवण्यामुळे. आणि साऊथ फिल्म इंडस्ट्री भारतीय संस्कृती, धार्मिक संस्कृती जपत असल्यामुळे ती कुठे ना कुठे लोकांच्या मनात वेगळं घर करत आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की साऊथ फिल्म इंडस्ट्री चालते आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री एंड होते.